आता आपल्यासोबत काही स्टॉलधारक आहे त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर नमस्कार, आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी निलेश अनिल पाचलर. मी राहायला चिंचवडला आहे. तर मी आधी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये परचेस डिपार्टमेंटला कामाला होतो. पण नंतर मला एक अपॉर्च्युनिटी घ्यायची होती बिझनेससाठी. तर मी आता एक 7 महिने झाले हाऊसकीपिंग, क्लिनिंग प्रोडक्ट्सचा मॅन्युफॅक्चरिंग आणि होलसेल डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय सुरू केला आहे. मॅजिक ग्लो कंपनी नावानी माझी कंपनी आहे, रजिस्टर केलेली आहे आपण. आणि माझ्याकडे जवळजवळ 8 ते 9 प्रोडक्ट स्वतःचे आहेत मॅन्युफॅक्चरिंगचे. त्याच्यामध्ये फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, डिशवॉश जेल, त्याच्यानंतर पितांबरी पावडरसारखंच आपण एक पितांबरी क्लिनिंगसाठी एक जेल बनवलेलं आहे, कॉपर आणि ब्रास क्लीनर, ज्याने हात पण काळे होत नाही, हाताची आग होत नाही. त्यानंतर होममेड सोप्स आहेत आपल्याकडे, वॉटर बेस एअर फ्रेशनर्स वगैरे आहेत. तर आता मी इकडे स्टॉल लावला होता, खूप छान प्रतिसाद मिळाला मला. आणि नक्कीच इथून पुढं पण मी स्टॉलला इच्छुक राहील येण्यासाठी मॅडमकडून. मॅडम आपण काय सांगाल? सर हे आमचे सगळे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत. सगळे प्रोडक्ट खूप छान आणि रिजनेबल्स आहेत. आमचे मोस्ट पॉप्युलर जो प्रोडक्ट आहे तो पितांबरी जेल आहे. ते तांबे आणि ब्रास क्लीनर आहे. ते आपण थोडंसं टाकलं तरी ते थोडंसं टाकून पाहतो म्हणजे काय. हो चालेल. थोडंसं याच्यामध्ये पण भरपूर सरफेस क्लिअर करतं आणि हात वगैरे काळे होत नाही आणि इन्स्टंट रिझल्ट देतं. त्याने वेळ पण वाचतो आणि बायकांचे हात काळे होणं किंवा आग होणं हाताची वगैरे ते सगळं होत नाही. आणि हे जे आहे ते यूज केल्यानंतर आपण ते पाण्याने धुवून फक्त कपड्याने पुसून ठेवायचं, कॉटन कपड्याने पुसून ठेवायचं. जे लेडीजला प्रॉब्लेम येतो की पितांबरी किंवा ती काही भैया पावडर वगैरे असते, त्यांचे हात आपले काळे होतात, रफ होतात, तर हे तसं काही होत नाही. त्यामुळे आणि फार इन्स्टंट होतं, तर ते फार युजफुल आहे. आणि आमच्याकडे हँडवॉश पण आहेत, जे असे हे छोटे ट्रॅव्हल पॅक आहेत. आणि हे मोठे पण आम्ही अर्धा लिटर 1 लिटर असे येतात. आणि आम्ही आता सुरुवात केली नाही, पण हॉस्पिटल्स, बँक आणि ऑफिसेस वगैरे यांना पण आम्ही सप्लाय करतो.